रोज मुलांना टिफिनला काय देणं ह्याचं टेन्शन सगळ्यांनाच असतं. आज आपण आलू पराठा टिक्की बघणार आहे. मुलंही आनंदाने टिफिनला नेतील आणि फिनिशही करतील अशी ही अगदी सोपी रेसिपी. चला तर मग बघूया आलू पराठा टिक्की. इथे मी मीडियम साईजचे 10 बटाटे घेतले. कुकरमध्ये टाकून याच्या आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ. एका बाजूला 1 कप फुल गव्हाचं पीठ घेतले. पीठ घेताना ते गाळून घ्यायचे जेणेकरून त्यात लम्प्स नाही राहणार. त्यात अर्धा चमचा मीठ घालायचे. पिठाला मिक्स करत ते छान मऊ मळून घ्यायचे. एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालत मळायचे जेणेकरून पीठ छान मळलं जातं. आपले बटाटे छान उकडले गेले. त्यांचे मी वरचे साल काढून घेतले. त्यानंतर ह्या बटाट्यांना आपण मॅश करून घेतोय. जर तुमच्याकडे मॅश करायचं नसेल तर तुम्ही वाटीने मॅश केले तरी चालेल किंवा किसणीने किसून घेतले तरी चालेल. पूर्णपणे मॅश करून घ्यायचे, नाहीतर त्यात जाड बटाटा राहिला तर पराठा तुटून जातो. त्यानंतर त्यात अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. त्या मिश्रणला नीट मिक्स करून घ्यायचे. दुसऱ्या बाजूला मी आता एक पिठाचा गोळा घेतलाय. पीठ लावून त्याला लाटून घेऊया. सगळ्या साईडने आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे. बघू शकता खूप छान अशी एकसारखी लाटून घेतली आहे. आता लाटलेल्या पोळीवर तयार केलेली बटाटा चटणी आपण लावून घेऊया. तीही एकसारखी लावून घ्यायची. हाताला तेल लावून मग तिला पसरवायची म्हणजे हाताला चिकटत नाही. त्यानंतर पोळीला असं गोल फिरवत जायचे. आणि त्या पोळीतला जो टोक येईल तिथेही आपल्याला छान असं फिरवून घ्यायचंय जेणेकरून ते निघणार नाही किंवा तुटणारही नाही. त्यानंतर सुरीला थोडं तेल लावून घ्यायचंय म्हणजे ते कापताना चिकटत नाही. अशा मीडियम आकारात कापून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही बघू शकता कापलेल्या एक एक कापला असा हातात घेऊन दाबून घ्यायचे म्हणजे त्याला टिक्कीचा आकार द्यायचा. तुम्ही बघू शकता आपल्या टिक्की सगळ्या रेडी झाल्या फ्राय करण्यासाठी. पण त्या पहिले आपण उरलेल्या दुसऱ्या पिठाच्या गोळाही एकसारखा लाटून त्यालाही बटाट्याची चटणी लावून घेणार आहे. चटणी लावून आपण ते कट देखील करून घेतले आहे. आता ह्या सर्व टिक्की आपण फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर गॅसवर तवा गरम करत ठेवलाय. त्यावर तेल लावून घेऊया. तेल गरम झालं की त्यावर आपण टिक्की फ्राय करून घेऊया. इथे तेल गरम झालंय. एक एक टिक्की ठेवून मीडियम फ्लेमवर हे फ्राय करूया. टिक्कीला वरच्या साईडने थोडं तेल लावून घ्यायचंय. एक साईड फ्राय झाली की पलटून आपण दुसरी साईड फ्राय करून घ्यायची. वाव, मस्त अशी आपली आलू पराठा टिक्की रेडी आहे.
गरमागरम टोमॅटो केचप बरोबर सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.